या चराचरामध्ये देव नावाची काही शक्ती आहे का, आणि ती आपल्याला चेतना देते का, मदत करते का, ती आपल्या अडल्या पडल्यामध्ये आपली काळजी घेते का. त्यांनी ठरवलं, बघूया जर देव आहे ना, जर देव आहे तर आपण काय करूया, बघूया खरंच देव आहे का. हा स्वामी विवेकानंदाने जर प्रश्न पडला तर तुम्हा आम्हाला पण पडणार. पण स्वामी विवेकानंद एका गावामध्ये एस टी स्टँड असतं ना, ते एस टी स्टँड जवळ आले आणि ठरवलं त्यांनी की इथे बसायचं, अन्नत्याग करायचा, बघूया देव वाचवतो का. एक दिवस झाला, अन्न पाणी बंद केलं. दुसरा दिवस झाला, भूक लागली तरी कोणी आलं नाही, कोण म्हणालं नाही का रे बाबा इथे का झोपलास, इथे का बसलास, जेवलास की नाही, काहीच विचारलं नाही. तिसरा दिवस झाला, स्वामी विवेकानंदाने आंघोळ केली नाही, उठले नाहीत. एक काहीतरी हे होतं त्यांच्याकडे, ते टाकलं तिथे, सतरंजी टाकले, त्याच्यावर आपले झोपलेले. कोणी विचारायला तयार नाही, जेवलेत का. चौथा दिवस झाला तरी सुद्धा कोणी विचारायला तयार नाही. ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे. कारण आपण काय म्हणतो, देव आहे दाखवा, एवढा तो सोपा नाही. स्वामी विवेकानंद 4 दिवस झाले उपाशी आहेत, अन्न पाण्याचा कण पोटामध्ये नाही आहे, पण कोणी विचारायला आलं नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले काही वाहू दे, पण नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार. जोपर्यंत या चराचरात देव आहे तो आपली साक्ष दाखवत नाही तोपर्यंत नाही जेवणार. 5वा दिवस झाला, स्वामी विवेकानंदांचा मनोनिग्रह अजिबात चळे ना ढळे ना. पण 5वा दिवस आहे, अन्न पाणी पोटात नाही, त्यामुळे आता हातापायामध्ये असा कंप सुरू झाला, हातपाय थरथरा लागले, डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. तरी म्हणाले नाही म्हणजे नाही, जर या चराचरात देव असेल तर मला त्यात साक्ष पटवेल, अजून अंगात ताकद आहे, काही जरी झालं तर नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार. 7वा दिवस उजाडला, आता तर त्यांना जागेवरूनच उठता येईना अशी परिस्थिती झाली. पडतील की काय अशी अवस्था झाली, तरी सुद्धा त्याने हट्ट सोडला नाही. 8वा दिवस उजाडला आणि आता मात्र बोलायची ताकद नाही, उठायची ताकद नाही, डोळे उघडायची ताकद नाही, आणि आता प्राण जाणार. तो काय आश्चर्य, एक कळकट मळकट कपडे असलेली, केस पिंजारलेली, दात काळे निळे पडलेली एक म्हातारी आली. तिच्या बगलेला एक झोळा होता, सिमेंटची पोती असतात ना त्या कपड्याचा. तो पण इतका म्हणजे जवळजवळ मला वाटतं 2-4 वर्षात धुतला नसेल, इतका कळकट मळकट, घाण बघितल्यानंतर वाटावी असा काकेचा झोळा तिनं काढला. थरथर त्या हातानं आली स्वामी विवेकानंदांजवळ. त्या झोळ्यातला मग एक भाकरीचा तुकडा काढला, तो पण 2-4 दिवसाचा शिळा होता असेल, आणि स्वामी विवेकानंदांजवळ गेली आणि थरथर त्या हातानं तिनं स्वामी विवेकानंदांच्या तोंडात घातलं. स्वामी विवेकानंदांनी डोळे उघडले, डोळे पण उघडता येत नव्हते, इतकी स्थिती झाली होती. आणि म्हणे लेकरा, तोंडावरून हात फिरवला आणि म्हणले अरे देव आहे हा जगात, भाकरी खा. ती काय म्हणाली की या चराचरामध्ये देव आहे, पण तो केव्हा भेटला. 8 दिवस स्वामी विवेकानंदांची खडतर परीक्षा घेतली. म्हणून मी माझ्या एका अभंगात सांगितलंय की हा सुख चाकण्या देवा वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदयी राहिला. या अभंगामध्ये माझ्या मी सांगितलंय, भक्ताच्या लागला का पाठी, भाजून पोळून करील त्याची बाकी, जेव्हा करील त्याचे वाटोळे, तेव्हा देव म्हणे मी तुला भाळे. नरेंद्र म्हणे असा हा खट्याळ देव, जरी दिसला क्रूर परी भोळा शिव. असा देव असतो.
लगेच येऊन भेटणार नाही तुम्हाला. तुमची प्रचंड कसोटी घेणार. द्रौपदीचं ज्यावेळी वस्त्रहरण झालं, लगेच भगवान कृष्णानं बासरीतून साडी नाही पुरवली. ती प्रत्येकाकडे आशेनं बघत होती. तिला पहिली खात्री होती की माझे 5 जण आहेत आणि प्रचंड पराक्रम आहेत, पण त्यांच्याकडे आशाळभूत नजरेनं बघत होती की हे उठतील कोणतरी आणि मदत करतील. भगवान कृष्ण सुद्धा तिथेच होते, पण हिने धावा नवऱ्यांचा केला होता म्हणून कृष्ण धावले नाहीत. त्यांनी माना खाली घातला. हे तिने बघितल्यानंतर तिची खात्री पटली, यांच्यामध्ये काहीच सामर्थ्य नाही आहे. हा प्रसंग उलटून लावायचा, कारण हे तत्वामध्ये अडकलेले लोक आहेत. म्हणून तिने भीष्माचार्यांकडे बघितलं की जे त्या घराण्याचे खरे मालक होते. त्यांनी सुद्धा मान खाली घातली. दुर्योधन साडी ओढायचं काम करतच होता. ती आक्रोश करत होती आणि प्रत्येकाकडे बघत होती. भीष्मानं मान खाली घातल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांकडे तिने पाहिलं की त्यांनी जर आज्ञा केली तर ताबडतोब तिथल्या तिथे दुःशासन आणि दुर्योधन थांबू शकेल. पण ते राजश्रित असल्यामुळे त्यांनी पण मान खाली घातली. ती एका बाजूला आपल्या हातानं साडी घट्ट धरून होती, पदर घट्ट धरून होती आणि जीवाच्या आकांतानं हाका मारत होती, पण कोणीही तिला मदत करत नव्हतं. मग क्षणभर तिने विचार केला की ते बसलेले सगळे काहीच उपयोगाचे नाही आहेत, पण ती कृष्णाला धावा करू लागली. आता वास्तव कृष्णाचा धावा केल्यावर कृष्णाने लगेच तिला साड्या दिल्या पाहिजे होत्या. कृष्ण पण द्यायला तयार नाही. तरी सुद्धा तिने कृष्णाचा धावा सोडला नाही. कृष्णाने तिच्याकडे फक्त बघितलं, ती धावा करते पण तो साड्या देत नव्हता किंवा दुर्योधनाला थांबवत नव्हता, दुःशासनाला थांबवत नव्हता. ज्यावेळी तिचा हात इथे जो पदरावर होता ना, ती आपले अब्रू वाचवण्यासाठी अशी साडी धरून ठेवली होती तिने, पदर धरून ठेवला, कारण तो पदर ओढत होता. तिच्यामध्ये जेवढं सामर्थ्य होतं शरीरामध्ये तेवढ्या सामर्थ्यानं ती पदर पकडून होती. कृष्ण बघत होता पण तरी सुद्धा तो मदत करत नव्हता. ज्यावेळी ती पूर्ण हतबल झाली आणि म्हणाले आता काय करायचं ते तुला देवा कर, इज्जत राख नाहीतर ती इज्जत वेशीवर टांग, आणि हात सोडला. हात सोडल्यावर दुसऱ्या क्षणाला झराझर बासरीतून साड्या गेल्या आणि एका साडीवर दुसरी, दुसरीवर तिसरी, तिसरीवर चौथी साड्या लपेटू लागल्या. युद्ध संपलं आणि एकदा ती अशीच भावंड बसली होती द्रौपदी आणि कृष्ण. तर तिने कृष्णाला प्रश्न विचारला की माझ्यावर तो प्रसंग आला त्यावेळी तू तिथे उभा होतास, साड्या पुरवण्यासाठी समर्थ होतास, तरी इतका वेळ माझी गंमत का बघत बसलास? तर त्याने सांगितलं कसोटी. तुझी परीक्षा बघत होतो, कसोटी बघत होतो. देव सुद्धा तसाच आहे की लगेच येऊन तुम्हाला मदत नाही करणार. तुमची कसोटी बघणार, तुमचे प्रयत्न बघणार, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का पाहणार आणि मग तो येणार. आम्हा साधू संतांचा विश्वास आहे त्या परमेश्वरावर आणि त्यामुळे जे जे मिशन आम्ही हातात घेतो ते ते मिशन सक्सेस होतं. आता हे मरणोत्तर देहदान, मरणोत्तर देहदान करणं म्हणजे आपल्या धर्मामध्ये फार मोठी क्रांती आहे. कारण मेल्यानंतर बॉडी मिळणारच नाही आहे. बॉडी जाणार आहे युनिव्हर्सिटीकडे संशोधनासाठी, त्याच्या मुलं शिकणार आहेत. पण मला चिंता नव्हती, कारण माझा कृष्ण तो बघा मध्ये बसलाय चिलमीवाला, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला भगवान विष्णू येऊन प्रसन्न झाले आणि म्हणाले वत्सा तुला काय पाहिजे ते माग,
मी सांगणार तू देऊच शकत नाही, माझा देणारा शेगावला बसलेला आहे.